नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की महाराष्ट्र शासनानं या वर्षापासून इयत्ता 11वी प्रवेशासाठी केंद्रीभूत म्हणजे सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि त्या ज्या माहिती पुस्तिका त्यांनी जाहीर केलेल्या आहेत त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 11वी प्रवेश फक्त ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहेत. यामध्ये ऑफलाईन पद्धतीनं एकही अर्ज स्वीकारला जाणार नाही. याबद्दल वारंवार मी व्हिडिओमधून यापूर्वी सांगितलेलं आहे. आता अखेरची संधी 11वी विद्यार्थ्यांना 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या उपप्राचार्य असतील किंवा प्राचार्य असतील किंवा मुख्याध्यापक असतील त्यांनी आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीनं जर अर्ज स्वीकारले असतील किंवा प्रवेश घेतले असतील तर त्यांचे प्रवेश आता जो काही त्यांनी सुधारित विशेष वेळापत्रक जाहीर केलेला आहे त्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं त्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे. आणि ही कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणती जर का आपण ऑफलाईन पद्धतीनं प्रवेश दिला असेल आणि तो ऑनलाईन पद्धतीनं पुन्हा त्या पद्धतीनं त्यांना जर तुम्ही दिला नसेल तर संबंधितांच्यावर जे अधिकारी असणारे आहेत यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं संधी आहे. हे जे सुधारित विशेष 11वीचं वेळापत्रक आहे ते आपण पाळणं, मग ते विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा संबंधित ॲडमिशन कमिटी असेल, या सगळ्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून काय करायचं आहे, आपल्याला प्रवेश द्यायचा आहे. आता यामध्ये जो कालावधी त्यांनी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटी आपल्याला करावयाच्या आहेत हे आपण एकदा नीट समजून घ्या. हे जे काही वेळापत्रक जाहीर केलेलं आहे ते PDF फॉर्ममध्ये लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही बघू शकता. पण तरी देखील यामध्ये त्यांनी म्हटलंय की 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता रिक्त जागा ज्या असणाऱ्या आहेत त्या प्रदर्शित करणे, म्हणजे व्हॅकन्सी ज्या असणाऱ्या आहेत ज्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडे असणाऱ्या आहेत त्या जाहीर करणं, मग त्या कॅटेगरी वाईज असतील कशाही असतील त्या जाहीर करणं हे गरजेचं असणारं आहे. त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे की 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजलेपासून ते 14 डिसेंबर 2025 रात्री 10 वाजेपर्यंत काय या कालावधीमध्ये करायचं आहे बघा. हा जो स्पॅन दिलेला आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय की प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी म्हणजे न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन ती प्रोसेस चालू होईल. तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे ATKT जे विद्यार्थी असणारे आहेत विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी व भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे ही संधी तुम्हाला इथं दिली जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी अर्ज भाग 2 भरणे, त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे एकच उच्च माध्यमिक विद्यालय लिहून चालणार नाही. भाग 2 जो असणार आहे कॅप ॲडमिशन असेल किंवा तुमचा कोटा असणार आहे तिथं उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे. त्यामध्ये किमान 10 उच्च माध्यमिक विद्यालयांची नावं असणं हे बंधनकारक असणारं आहे. हे आपण लक्षात घ्या. या फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे यापूर्वी ज्यांनी ती प्रोसेस राबवली परंतु प्रवेश मिळाला नाही त्यांना उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम किंवा प्राधान्यक्रम जो असणार आहे तो अद्ययावत करण्याची संधी या कालावधीमध्ये असणारी आहे. ही अंतिम संधी असून यानंतर ही सुविधा देण्यात येणार नाही. आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता काय कार्यवाही किंवा सर्वसाधारण बाबी काय असणार आहेत तर विशेष फेरीसाठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे. म्हणजे यावेळेस या तारखेला सायंकाळी 6 वाजता अलॉटमेंट जाहीर केली जाणारी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमधून गेला तर तुम्हाला ते कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले ते समजू शकेल.
स्टुडंट अँड कॉलेज लॉग इनमध्ये तपशील दर्शवणे, त्याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे. डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड, म्हणजे याच वेळी कट ऑफ लिस्ट जी असणारी आहे ती किती आहे, काय आहे, हे सगळं तिथं डिक्लेअर झालेलं असणार आहे किंवा ते डिस्प्ले केलेलं जाणार आहे. हे सगळं तुम्हाला त्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या दिवशी पाहायला मिळेल. आता 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 17 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 16 आणि 17 विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित करत असताना कोणत्या स्टेप्स केल्या पाहिजेत, यापूर्वी यश अकॅडमीच्या माध्यमातून अनेक व्हिडिओज मी काढलेले आहे. जवळजवळ या 11वी प्रवेशामध्ये 200पेक्षा जास्त व्हिडिओ झालेले आहेत, तर ते आपण बघू शकता. त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. प्रत्येक पार्कवर व्हिडिओ तिथं पाहायला तुम्हाला मिळणारा आहे. त्यामुळं या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे. प्रोसीड फॉर ॲडमिशन बाय स्टुडंट, म्हणजे प्रोसीड फॉर ॲडमिशन हे करणं गरजेचं आहे. स्टुडंट टू चेक देअर लॉग इन फॉर अलॉटमेंट डिटेल्स, अपलोड रिमेनिंग डॉक्युमेंट्स अँड प्रोसीड विथ द ॲडमिशन टू द अलॉटेड ज्युनियर कॉलेज. म्हणजे प्रोसीड फॉर ॲडमिशनमध्ये तुमची जर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायची राहिली असतील तर ती तुम्ही अपलोड करू शकता आणि ती उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्यानंतर तुम्ही तिथं त्यांना फोन करून सांगायचं की मला तुमचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे, मी प्रवेश घ्यायला येत आहे. तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स, अटेस्टेड वगैरे सगळं घेऊन तुम्ही प्रवेश घेण्यासाठी जाणं बंधनकारक असणार आहे. हे कोटा अंतर्गत असेल किंवा कॅप राऊंडमधून असणार आहे, दोघांच्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया असणारी आहे. त्यामुळे ही अखेरची संधी आहे विद्यार्थ्यांना की 11वीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तुम्हाला माहीत आहे फर्स्ट सेमेस्टर संपलेले आहे आणि दुसरी सेमेस्टर आता आपण सेकंड टर्म सुरू झालेले आहे. म्हणजे इथून प्रवेश घेऊन पुढचा अभ्यासक्रम तुम्ही कधी पूर्ण करा, प्रश्नचिन्ह जरी असलं तरी 12वीत जायचं असेल तर तुम्हाला 11वी ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घ्यावा लागणारा आहे. हे कुणीही विसरायचं नाही. तुम्हाला कितीही कुणीही सांगितलं की ऑफलाईन चालतं तर त्या गैरसमजामध्ये राहू नका. 12वीला तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं बोर्डाचा 12वीचा परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. हे यापूर्वीच माहिती पुस्तिकेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मला वाटतं ही माहिती आपण इतरांच्या पर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे काही विद्यार्थी आता राहिलेले आहेत या प्रवेश प्रक्रियेपासून थोडेसे दूर, त्यांना प्रवेश ते घेऊ शकतील. त्यासाठी आपण हा व्हिडिओ जितका तुम्हाला लोकांच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या पद्धतीनं तो पोहोचवा. धन्यवाद.